नमस्कार. आज आपल्या येथे आलेले आहेत थोर समाजसेवक प्रमोद राजपूत साहेब यांच्या पुतण्याला वॉर्ड क्रमांक 50 मध्ये भाजपातर्फे उमेदवारी मिळालेली आहे. आपण त्याबद्दल यांच्याकडे विचारूया. नमस्कार सगळ्यांना. जय महाराष्ट्र. मी प्रमोद राजपूत, जनसेवक, समाजसेवक, शिवसेना उभा शिंदे गटातर्फे मी गोरेगावतून नेतृत्व करतो. माझे पुतणे म्हणजे माझ्या मोठ्या भावाचा मुलगा विक्रम प्रताप सिंग राजपूत यांना वॉर्ड क्रमांक 50मधून भाजपाच्या वतीने त्यांना उमेदवारी देण्यात आली. सुशिक्षित तरुण आहे आणि तो मेकॅनिकल इंजिनियर आहे. 20-22 वर्षापासून त्याला समाजात काम करण्याची आवड आहे आणि तो सर्वांना घेऊन चालण्याचा प्रयत्न आहे. हा मध्यम वर्गातून आलेला आहे, तुमच्या आमच्यासारखाच आहे, सामान्य तरुण आहे आणि समाजासाठी बांधिलकी त्याची असल्यामुळे तो समाजातील तरुणांना पुढे आणण्याचा प्रयत्न करतो. अशा विक्रमला माझी इच्छा आहे की सर्वांनी भरघोस मताने निवडून द्यावं. तेव्हा असा आरोप आहे की त्याला जेवढं पाठबळ संघटनेकडून मिळायला पाहिजे होतं ते मिळत नाही आहे. विक्रमला संघटनेकडून भरपूर सपोर्ट आहे, चांगला सपोर्ट आहे आणि सगळी लोक त्याला एक दिलाने काम करतात त्याच्यासाठी. आणि या पलीकडे RSSचाही सपोर्ट आहे. हो, या पलीकडे RSSचा पण देखील सपोर्ट आहे त्याला. असा हा आमचा विक्रम आपल्या सेवेसाठी कधी पण सदैव तत्पर उभा राहील, ह्या शंका नाही. आणि दुसरी गोष्ट असं बोललं जातं आहे की त्याच्यावर काही केस आहेत आणि नशा करतो. तर या आरोपांवर तुमचं काय मत आहे? नाही, चुकीचं आहे. विक्रम हा प्युअर व्हेज आहे, कुठल्याही प्रकारचं त्याला व्यसन नाही आहे. आणि दुसरी गोष्ट मग त्याच्यावर आरोप केसेसचं म्हणतात तर ते केसेस त्याने जन आंदोलन जे केले आहेत, कळले काय, म्हणजे लोकांसाठी त्या केसेस त्याने अंगावर घेतले. त्या केसेस त्याला गुन्हा म्हणत नाही आहे. साहेब, असं बोललं जातं की समोरचा जो प्रत्याशी आहे तन्वी राव, ठीक आहे, त्यांचे वडील ते गेल्या वेळेला उभे होते इलेक्शनला आणि जवळपास शेवटच्या राऊंड जेव्हा बांगूरनगरची या पेटी ओपन झाली त्यावेळेला ते लीडला होते, ते पाठी आले. तर तुम्हाला असं वाटतं की ह्या वेळेलाही अशी अटीतटीची लढाई होईल आणि त्याच्यामध्ये विक्रम राजपूत हे विजयी होतील? बरोबर. विक्रम नावच विक्रम आहे आणि तो विक्रममध्ये एक तर मतदानाने निवडून येईल. गेल्या वेळी काय झालं ना, आता पक्षामध्ये भरपूर परिवर्तन झालेलं आहे. उभाटामध्ये पण आपण बघितलं असेल, लोक रोज सोडून चाललेले आहेत. त्यामुळे एकंदरीत तो पक्ष आता संपण्याच्या तयारीमध्येच आहे. त्याचा काही आम्हाला फरक पडणार नाही. पण तिकडे काँग्रेसमधूनही इनकमिंग झालेला आहे. नाही ना, तो बांगूरनगर, सुंदरनगर, महेशनगर वगैरे बघितला तर तिथे काँग्रेसचं अस्तित्व जास्त नाही, एवढं मला वाटतं. गेल्या वेळेचं मताधिक्य जे आमदारकी आणि खासदारकीला जवळपास 9-9.5 हजाराचं मताधिक्य तिकडे BJPला होतं. तुम्हाला काय वाटतं यावेळी पण विक्रम हे मताधिक्य तेवढंच ठेवील, तसंच ठेवील आणि विक्रमी मतांनी जिंकून येईल? प्रश्नच नाही आहे. तेच मताधिकार पुढे चालत राहील, कारण लोकांना समाजात काम करणारी व्यक्ती हवी असते आणि ती काम करणारी व्यक्ती म्हटलं म्हणजे विक्रम राजपूत, त्याच्याशिवाय पर्याय नाही कुठला. साहेब, आपल्याला विसरता येणार नाही यावेळेला काँग्रेसचे समीर मुंगेकरही आहेत रिंगणामध्ये. तेही बऱ्यापैकी त्यांचं नाव आहे, अस्तित्व आहे, कामं केलेली आहेत. तुम्हाला काय वाटतं त्यांच्याबद्दल? आणि दुसरी गोष्ट काय की यांच्या युतीमध्ये काँग्रेसला कुठे स्थान दिसत नाही आणि समीर मुंगेकर हे पर्सनल मतं काय घेतील तरच, अदरवाईज मला नाही वाटत काय त्याच्याने काही फरक. तुम्हाला काय वाटतं जे आव्हान मिळेल ते फक्त आणि फक्त तन्वी राव हिच्याकडनंच मिळेल? तन्वी राव आणि विक्रम यांच्यात सरळ लढाई आहे. म्हणजे शिवसेनेतर्फे, उबाटा गटातर्फे डायरेक्ट भाजपाला सरळ लढाई आहे, प्रश्न सरळ आव्हान आहे. येस, तुम्ही असं बोललं जातं की तन्वी राव ही महिला आहे, ही मुलगी आहे, यंग आहे, 24 वर्षाची आहे आणि तिने सध्या तरी गोरेगाव स्पोर्ट्स क्लबमध्ये बऱ्यापैकी कामं केलेली आहेत. त्याचा तिला फायदा होईल का? नाही, मला तरी वाटत नाही. कारण बघा, ह्या एक निवडणूक म्हटलं म्हणजे युद्धासारखंच आहे आणि युद्धामध्ये तुम्हाला कोणी मुलगा आहे, कोणी बाप आहे, तुम्ही बघितलं महाभारतामध्ये, बरोबर आहे. तसं आहे की एक मुलगी आहे आणि वगैरे मॉडर्न म्हणजे इमोशन असं. साहेब, अजून एक गोष्ट आहे की दिनेश राव हे पण मोठं नाव आहे, ठीक आहे. त्यांचाही तन्वीला त्याच्याही वडिलांचा राजकीय वारसा मिळालेला आहे आणि वॉर्ड 50मध्ये दिनेश राव यांनीही काम केलं आहे. काय वाटतं तुम्हाला त्याच्याबद्दल?
तर मला तरी काय वाटत नाही काही फरक पडण्यासाठी, कारण आपण उबाटाची आताची परिस्थिती बघितली असते की रोजच्या रोज त्यांचे जे 35-40 वर्ष काम केलेले संघटनेकडून ते सोडून चाललेले आहेत. कारण कुठेतरी ह्या गोष्टीमध्ये काहीतरी कारणं असे म्हणून चालले असतील ना. त्यामुळे दिनेशराव आणि तन्वीरावच्या ह्याच्याने काही फरक पडण्याचा वाटत नाही, कारण विक्रमचा जनसंपर्क दांडगा आहे आणि सगळ्यांची कामं करणारा माणूस, सगळ्यांना घेऊन चालणारा माणूस आहे. आणि RSSचं पण तिथे वर्तुळ हां, आहे. आणि RSSचं पण वर्चस्व आहे. RSS त्या विभागामध्ये चांगलं वर्चस्व आहे. RSS वाले पण त्याला समर्थन करा, सपोर्ट करत आहे. त्यामुळे काही तो जिंकणार यात वाद, आणि विक्रमी मताने जिंकून येईल. असं वाटतं की तिकडे ना जवळपास 23,000 मतं ती मराठी मतं आहेत. काय वाटतं, मराठी मतं विक्रम घेण्यामध्ये सक्षम होईल? मराठी मतांचं तुम्हाला आता विभाजन झालेलंच आहे. तुम्हाला दोन्ही भाऊ एकत्र आल्याने मराठी नाराज झालेत. आपण बघत असाल, राज ठाकरे एवढी वर्ष शिव्या घालत होते, आज ते पण एकत्र झालेत. बरोबर आहे. त्यामुळे लोक पण मराठी पण नाराज झालेत, कारण ते म्हणतात आज म्हणून आम्ही मराठी करतो. आज ते पण नाही करत आहेत. ते पण नाही म्हणतात, म्हणजे हे स्वतःच्या स्वार्थासाठी एक झालेले आहेत, तुमच्या आमच्यासाठी नाही झालेले आहेत. त्यामुळे फरक काय पडण्यासारखा नाही वाटत नाही. तुम्ही म्हणालात की बाबा तुमच्या मराठी एक 28,000 का 27,000 मतदार आहेत. 23,000. पण तुम्हाला एक माहिती आहे का की विद्याताई ठाकूर तिकडे निवडून आला, त्यांचं कार्य आहे आणि ती मतं पण त्यांना मिळालेली आहेत. त्यांचा मुलगा दीपक ठाकूर, तिला माजी नगरसेवक, त्याचं पण कार्य आहे. ह्याचा हा फायदा हा विक्रमला होणारच आहे. त्यामुळे मराठी, गुजराती, मराठी असा प्रकार नाही आहे. काम करणाऱ्याला तिथे मतदान होणारच, यात वाद नाही. आणि साहेब एक शेवटचा प्रश्न, विक्रम हा तुमचा पुतण्या आहे, ठीक आहे, तुम्ही थोर समाजसेवक आहात, ते आम्ही वर्षानुवर्ष बघत आलो आहोत. आणि काय काम करावं महानगरपालिकेमध्ये, कसं करावं, मला सांगा की विक्रम हे काम करू शकेल काय? काही प्रश्नच नाही आहे त्याच्यामध्ये, कारण समाजामध्ये काम करण्याची आम्हाला फार आवड आहे. सेल्फ सर्व्हिस 24/7. आणि जी माणसांच्या सकाळी उठल्यापासून गरजा असतात, पाणी, रस्ते, नाले, गटार, खड्डे वगैरे, या गोष्टी ह्या मूलभूत गरजा आहेत आणि त्या आम्ही करत आलो आणि करत राहणार, त्यात काय वादच नाही. म्हणजे विक्रम बरोबर तुम्हीही असाल? हो, विक्रम बरोबर मी खांद्याला खांदा लावून काम करणार आणि ह्या विभागामध्ये स्वच्छतेवरती आणि बाकी सगळ्या गोष्टीवरती आम्ही फार बारकाईने लक्ष देणार आणि कामं करणार आहोत. साहेब, भाजप हा पक्ष हिंदुत्ववादी आहे आणि हिंदुत्ववादी पक्षाच्या ज्या भूमिका आहेत, ठीक आहे, त्यांची मतं आहेत, यामध्ये विक्रमची काय भूमिका आहे आणि त्याची मतं काय याबद्दल? विक्रम हा देवधर्माला मानणारा माणूस आहे आणि तुम्हाला माहितीच असेल की इथे गजानन महाराज मंदिराच्या कमिटीवर आहे. तर गजानन महाराजचं मंदिरासाठी पण भरपूर कार्य करत असतो आणि गोरगरिबांसाठी दान धर्म करण्याचा त्याचा फार प्रयत्न असतो. हे होते प्रमोद राजपूत साहेब. धन्यवाद साहेब, प्रचारातून तुम्ही वेळेत वेळ काढला आणि येथे आलात, आणि त्यासाठी पुन्हा एकदा मी गोरेगाव मित्र चॅनलतर्फे तुमचे धन्यवाद मानतो. धन्यवाद अमित. मला आपल्या चॅनल म्हणजे गोरेगाव मित्रच्या चॅनल माध्यमातून मला इथे बोलवलं, माझी मुलाखत घेतली, माझ्या पुतण्याला विजयी होण्यासाठी जे आव्हान देण्याचा आपण प्रयत्न केला त्याबद्दल मी स्वतःशी आभारी. पुन्हा एकदा सर्वांना मी माझी नम्र विनंती आणि कळकळीची विनंती आहे, काम करणारा मुलगा, तरुण मुलगा आहे, त्याच्याकडे लक्ष द्या, त्याला या वॉर्ड नंबर 50मधून भारी बहुमताने निवडून द्या, एवढीच माझी विनंती राहील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.